संरक्षण समितीचे उपोषणाला आमदार संग्राम जगताप यांची भेट। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन व उपोषण सुरू आहे। एका सोनार व्यापाऱ्याला काही दिवसापूर्वी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। माहितीनुसार सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत समितीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या सुवर्णकार समाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारत उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला आमदार संग्राम जगताप यांनी भेट देत आंदोलकांची बाजू ऐकून घेतली। यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। दरम्यान जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सुवर्णकार संरक्षण समितीने दिला आहे। या प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तालुक्यातील तिसगाव या परिसरामध्ये बोदेगाव या परिसरामध्ये काही सराफ सुवर्णकार संघटनेचे जे काही आमचा व्यापारी बांधव आहे त्याच्याकडं बळजबरीने कुठेतरी काहीतरी एक वेगळा अन्याय करण्याचा प्रयत्न काही पोलीस प्रशासनानं करण्यात आलेला आहे। आणि त्या बाबतीमध्ये ज्यावेळेला चौकशी करत असताना प्रशासनानं कुठेतरी त्या संपूर्ण बांधवांवरती कुठेतरी अन्यायकारक भूमिका घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं। आणि तशा प्रकारे घटना घडल्यानंतर कुठेतरी त्या सराफ सुवर्णकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रतिनिधी असतील, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील, यांच्या वतीनं कुठेतरी त्या प्रशासनातील जे काही अधिकारी वर्ग असेल, तिथला प्रशासनाचा जो काही स्टाफ असेल, या पोलीस प्रशासनावरती जे काही अधिकाऱ्यांनी अन्याय आमच्या सराफ सुवर्णकार संघटनेवरती केलेला आहे त्या बाबतीमध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे। निश्चित प्रकारे त्याच्याकरता सर्व आमचे हे व्यापारी बांधव उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना निश्चित रूपाने आपण पाहतो की या घटना फक्त इथंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी असे काही वेगवेगळे प्रकार घडतात त्याच्यामध्ये सत्यता न तपासता कुठेतरी व्यापारी वर्गाला लगेच ताबडतोब टार्गेट करण्याचा प्रयत्न हे पोलीस प्रशासनाकडनं आजच नाही तर अनेक वेळेला होत असतो। म्हणून त्या वर्गावरती कुठेतरी असे जे काही पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। शेवटी कायदा हा लगेचच कायदा हातात घेणं, त्या व्यापाऱ्याला लगेच ताबडतोब ताब्यात घेणं, तुला जर तू आम्हाला रिपोर्ट दिलं नाही तर तुला लगेच आम्ही सह आरोपी करू, तर ते व्यापाऱ्याने घेतलं नसेल ही सगळी वास्तविकता तपासली गेली पाहिजे। आणि जो चोर असतो त्या चोरावर अधिकचा विश्वास पोलीस ठेवतात, ते अत्यंत म्हणजे खंत त्या व्यक्तीची वाटते। एखादा चोरी करणारा माणूस याच्यावरती विश्वास ठेवणं आणि व्यापाऱ्यावर विश्वास न ठेवणं ही एक फार मोठी तफावत ही आपल्याला प्रशासनाच्या बाबतीमध्ये सातत्याने पाहायला मिळते। आजच नाही तरी वर्षानुवर्ष आपण पाहतोय की याच्यावरती आमच्या सराफ सुवर्णकार संघटना या आक्रमक पद्धतीने भूमिका मांडत असतात। त्याच्यातून अनेक वेळेला त्यांना वेगळ्या माध्यमातून सामोरं देखील जावं लागतं, पण तरी देखील सत्यता याच्यावरती ते सातत्याने प्रयत्न करतात। त्यामुळे आज देखील हे जे काही उपोषण या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावरती आमची मागणी आहे पोलीस प्रशासनाला, उद्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब हे देखील आल्यानंतर आम्ही सर्व वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत। आणि अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवरती त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी उद्याची आग्रही मागणी देखील आम्ही मांडणार आहोत।